भारतामध्ये तेलाची कमतरता नाही. सीएनजी आणि पीएनजीचा 100% पुरवठा सुरू. बुकिंग संख्या सुमारे 75 लाखांपर्यंत वाढली. अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका, केंद्र सरकारचं आवाहन. मध्य पूर्व आशियाई तणावाचा भारतावर परिणाम नाही. तेलाच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. काँग्रेसकडून राजकारण सुरू. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. मुंबईमध्ये गॅस कनेक्शन कापण्याच्या भीतीनं सायबर भामट्यांचा धुमाकूळ. 4 दिवसांमध्ये 26,42,000ची फसवणूक. नागरिकांनी संशयास्पद फोन कॉल्सपासून सावध राहून कोणतीही लिंक क्लिक करू नये, सायबर पोलिसांचं आवाहन. अमेरिका इराण युद्धामुळे इंडिगोकडून अतिरिक्त इंधन भाडं. 425 ते 2300 रुपयांनी तिकीट दर वाढले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमान प्रवासावर अतिरिक्त भाडं. पुण्यामध्ये उन्हाचा चटका वाढला. अँटिक सायक्लोनिक स्थितीमुळे तापमानामध्ये मोठी वाढ. तापमानामध्ये पारा 37 अंशांवर. पुणेकर उन्हानं हैराण. अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल सीबीआयच्या रडारवर. 228 कोटींच्या बँक कर्ज प्रकरणामध्ये सीबीआयकडून 6 तासांहून अधिक चौकशी. रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असताना कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या मंजुरीबाबत स्पष्टीकरण मागितलं.